दंडवत प्रणाम मंडळी, आम्ही आज आलेलो आहोत वाकी या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिराचे स्थानवंदन करण्यासाठी। मंदिर मी तुम्हाला दाही दिशा उजळल्या, पावन झाली धरा, नादध्वनी गुंजतसे काणी, जय जय चक्रधरा। दाही दिशा उजळल्या, पावन झाली धरा। मंडळी, आपण आतमध्ये जाऊन स्थानवंदन करूया। हरणे स्थान, पटीशाळेवरील आसन स्थान, ही आहे पटीशाळा। आपण पाहतोय या पटीशाळेवरती हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अवस्थान आहे। लघु परिश्रय स्थान, ये आसन स्थान आहे। पाठीमागे पण एक स्थान आहे। खाली उतरू। हे पहा, खाली उतरून आपल्याला इकडून ह्या साईडने इथे मंदिर आहे पायऱ्यावर। पिंपळातळी आसन स्थान, इकडे बाजूला नदी आहे आणि दरवर्षी इथे पाऊस एवढा असतो की हे स्थान हमेशा पाण्यामध्येच असतं। तर यावेळेस थोडा पाऊस कमी असल्यामुळे स्थान आपल्याला वंदन करण्यास उपलब्ध आहे। असे पुनतांब्याचं मंदिर तुम्ही बघितले का?
नाही. असे मोठमोठे मंदिरं जाळीचे मंदिर हे कुडव साहेबांच्या हाताने त्यांचे बांधकाम झालेले आहे. स्थान आहे म्हणजे आहे मध्ये आहे आपले. इथे पण या गुफा आसनस्थान आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे. दंडवत प्रणाम प्रभू. आतमध्ये महादेवाचे मंदिर आहे, लिंग पाहतोय आपण आणि इथे नंदी बसलेले आहेत. हे बघा दाखवतो. तर हे महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरातील हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आसनस्थान. हे वाकी स्थानाच्या उजव्या बाजूला सुरुवातीला हे आसनस्थान आहे. इथे जोगेश्वरीचे देऊळ होते आणि त्यावेळेच्या पटिशाळेवरील हे स्थान आहे. तर हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आसनस्थान. नाव सांग, नाव सांग. मंडळी, ही वाकी स्थानाच्या समोर दीपमाळ आहे आणि ह्या माळेच्या वर जोरात म्हणा कृष्ण महाराज की जय. दीपमाळ चढलेली आमची सद्भक्त मंडळी कोळवाडीची आहेत. तर मंडळी, इकडे पण एक वाकीला स्थान आहे, श्री चक्रधर मंदिर महाद्वार स्थान म्हणून आहे. तर मी तुम्हाला हे दाखवत आहोत आणि आपण हे स्थान वंदन करत आहोत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. लांबत लांबत स्वामी की श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभु महाराज की, सर्वात्म श्री चक्रधर स्वामी की, नागपत्र
करायचे हे न्याय सुपारीची भावविडा तुझा भावविडा तुझा पितो पुत्र पुष्प